सुरमई फ्राय करून दाखवणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये किंगफिश पण म्हणतात. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: सुरमई घेतलेली आहे, हळद लागणार आहे, मीठ आहे, आलं लसूण पेस्ट आहे, लाल मिरची पावडर आहे आणि चिंचेचा कोळ आहे. रवा आणि तांदळाचं पीठ आपण ह्याच्यात घेतलेलं आहे. प्रथम आपण याला मीठ लावून थोडंसं घेतलेलं आहे, कारण आपल्याला माशाला मीठ आतपर्यंत मुरायला लागतं. त्याला आता मी प्रथम हळद लावते. हळदीमुळे एक चांगला वेगळा स्वाद येऊ शकतो माशाला. कोण कोण हळद आणि मीठ एकदमच लावून ठेवतात, पण मी आता हे डायरेक्टच लावत आहे. याला नुसतं लाल तिखट आणि हळद लावून सुद्धा आपण हे भाजू शकतो, कारण माशाला स्वतःलाच एक वेगळी छान चव असते. आता मी आलं लसूण लावलेलं आहे याला माशाला. आता लाल मिरची पावडर मी त्याला लावते. आपण हे लाल मिरची असते आपली, ती सुद्धा आपण भिजत घालून ती वाटली आणि ती लावली तर त्याचाही एक छान रंग आणि मिरचीची चव येते. पण आपण याला लाल मिरची पावडर लावत आहोत. हा चिंचेचा अर्क थोडासा आपण लावतो. हे असं लावून आपण एक 15-20 मिनिटं ठेवलं की ते सगळं त्याचा मसाला छान आतमध्ये मुरतो. ह्याला मसाला मात्र इव्हनली लावून घ्यायला हवा, कमी जास्त राहता नाही. हे आपण आता सगळं असं छान लावलेलं आहे. हे जवळजवळ आपण एक 10 मिनिटं आता ठेवूया. हे आता 10 मिनिटं झालेली आहेत. ज्याला मी मसाला लावून ठेवलेला होता ते असे रव्यामध्ये छान घोळून घ्यायचे. त्याला तो सगळा मसाला असा चिकटला पाहिजे. आपण नुसतं तांदळाच्या पिठीत सुद्धा भाजू शकतो, पण रव्यामुळे त्याला जो कुरकुरीतपणा येतो त्यासाठी आपण हा रवा ऍड करतोय आणि त्याचं प्रमाण थोडं पण तांदळाच्या पेक्षा जास्त घेतलेलं आहे. हे आता एक मी फ्राय पॅन मध्ये ठेवत आहे. गॅस मंदच ठेवायचा, कारण रवा आहे. रवा करपला तरी ते मासे आपल्याला छान रंग नाही देणार. हे मासे आता आपण परतूया. हे फार सारखे परतत राहायचे नाहीत, कारण मासा फार नाजूक गोष्ट आहे. तो असा आकार आणण्यासाठी आपल्याला फार नाजूक हाताने ते तळायला लागतात. एक साईड पूर्ण भाजून झाली की मग ते परतायचे. आज मी मध्यमच ठेवलेली आहे, फार कमी पण नाही ठेवायची, कारण मासा कडक होता नाही. त्यातला तो ज्युसी आहे मासा, तो तसाच राहायला हवा, पण तो वरून भाजला गेला पाहिजे. ते छान आता दोन्ही बाजूने आपले भाजले गेलेले आहेत. जे काही सगळे त्याच्यात सामावून घेतलेले मसाले आहेत ते, त्याच्यामुळे हा मासा बरंच टेस्टी लागेल. आणि हा तुम्ही घरी करून पहा आणि माझ्या या रेसिपीला लाईक करा. थँक्यू.